परिवहन मंत्र्यांनी 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी अशी मागणी संजय निरुपम यांनी सरनाईकांकडे केलेली आहे। परवाना रद्द केल्यास चालकांवर उपासमारीची वेळ येईल। मराठी सक्ती अन्यायकारक असून तर हे काही इराण आणि अमेरिका युद्ध नाही असं प्रत्युत्तर मात्र संदीप देशपांडेंनी दिलंय। सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं असंही देशपांडे म्हणाले। प्रत्येक ऑटो चालक आणि टॅक्सी चालकचा जो मराठी ज्ञान आहे, मराठी भाषाचा जो ज्ञान आहे त्याचा व्हेरिफिकेशन होईल। म्हणजे एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल शासनातर्फे, आरटीओ तर्फे। त्यांच्या मराठी भाषाच्या ज्ञानचा एक टेस्ट घेतला जाईल, परीक्षा घेतला जाईल आणि समजा ते फेल झाले तर त्या जीआर मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्यांचा परमिट रद्द केला जाईल, त्यांचा लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो त्याच्या पण जप्ती होईल। हा एक मोठा वादचा विषय आहे। माझं म्हणणं आहे, निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे चला दिला। 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी। तर दिघे साहेब नाही तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात, 2 नाही किमान 1 तर वाजवावी।